रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेली कथा आहे हडळ. ऐकूया. हडळ. कात्रीने जागोजाग भोगसे पाडावेत तसं आभाळ उसवलं होतं. मोठ्या छिद्रांच्या झारीतून गळावं तसं पाणी नुसतं झराझर गळत होतं. धारा कसल्या आणि थेंब कसले. पाणी जसं काही आभाळात मावत नव्हतं आणि जमिनीवर हजार वाटांनी कोसळण्यासाठी पुन्हा पुन्हा उच्चंबळून येत होतं. दिवस अंधारलेले होते आणि रात्री ओल्या चिंब झाल्या होत्या. मधून मधून वारे भरारा फिरत असे. असले जोराचे वारे त्या पावसातून भरकटू लागले म्हणजे एखादं बुळबुळीत ओलं हिंस्त्र नखाळ जनावर फिसकारतं तसं भासू लागे. पिसाळल्यासारखा मग पाऊस अंगावर येईल आणि दारं खिडक्या दणाणून जोडी. झोपड्यांची झडपं फटाफट मुस्कटात मारावं तशी कडकडत एका दुसरं हलकं खोपट ढासळून टाकी. झाड झुलून उपटून फेकून देई. वाऱ्या पावसाच्या त्या माथे फिरू जोडगोळीच्या थैमानाला भिवून चिटपाखरू घराबाहेर पडत नव्हतं. धारेत सापडलेल्या काटकीसारखं माणूस त्या धुवाधारात गरगरून जायचं. आधीच रानातल्या त्या वेड्या वाटा एरवीसुद्धा चक्रावून टाकणाऱ्या. त्यात पावसाने तर हातावरचं सुद्धा दिसत नव्हतं. गावात सगळीकडे ढोपरभर चिखल झाला होता. त्यात जनावर देखील रुतून बसेल असं वाटायचं. वहाळ फुगून वाहत होते. त्यात माती ओरबाडून धावणारे रक्तासारखं लाल पाणी येई. पैलवान देखील पायाखालचा धोंडा निसटून त्यात गडप होण्याचा संभव. सारी दारं बंद. गाव सुन्न झाला होता. ढोली बाहेर पडलेल्या पक्ष्यांची ताट झालेली पाय वाचलेली प्रेतं ओल्या पाचोळ्यात पडली होती. भिंतीवर किरटी जीवाणू धावत होती. दिशा भिन्नाट झाल्या होत्या आणि माणसं हरवल्यागत झाली होती. नाही म्हणायला मध्येच तास 2 तास थोडं उजाडायचं. पाऊस उघडायचा. एवढ्यात फिरून काळे ढग जमून यायचे आणि पाऊस गावाला झोडीत सुटायचा. बाहेर चाललेलं हे तांडव तिला समजत नव्हतं असं नाही, पण तिच्या डोक्यात जो कालवा माजला होता त्यापुढे ते काहीच नव्हतं. विचार करून करून तिच्या डोक्याला मुंग्या आल्यासारख्या झाल्या होत्या आणि तरी विचार काही सुटत नव्हता. पाणलोटाने एखाद्याचा जीव घ्यावा आणि प्रेताला सुद्धा पाण्याचे सपके बसत राहावेत तसे विचार तिच्या डोक्याला डसत होते. गुडघ्यात डोकं खुपसून ती सुन्नपणे बसली होती खरी, पण तिच्या भोवती हजार विचारांची भुतावळ नाचत होती. समोरच्या खाटेवर तिचा 17 वर्षांचा पोर आडवा पडला होता. गेले 8 दिवस तो असाच पसरला होता. त्याची शुद्धच गेली होती. पहिले दिवस तिने त्याचे हातपाय चोळून पाहिलं. त्याच्या तोंडात दूध पाणी काही घालण्याचा प्रयत्न केला, पण नाही. त्याचा काही उपयोग झाला नव्हता. दिवसेंदिवस तो असाच निश्चित पडून होता. त्याला काय झालं आहे हे सुद्धा तिला ठाऊक नव्हतं. समजण्याचा मार्ग नव्हता. असल्या या आकांताच्या पावसात कुणी त्याला बघायला आलं नसतं की औषध सांगून गेलं नसतं. बरं, त्याला वैद्याकडेही घेऊन जाता येत नव्हतं. तिचं घर रानात, वस्तीपासून लांब. कुणाला बाप्याला हाकारावं तर तेही शक्य नाही. असल्या या पावसात ज्याला त्याला आपला जीव कसा सांभाळावं याची फिकीर पडलेली. तर तिच्या पोराला उचलून कोण वैद्यबुवासमोर घालणार. ती पडली बाई माणूस, मधल्या वयाची. ती कशी त्या पोराला उचलून नेणार. तरी ती आपणहून उठून एकटीच वैद्याकडे जाऊन आली होती. 2-4 वेळेला गेली. घरात दुसरं कोणीच नव्हतं. शेजार तर नव्हताच. पोराकडे बघा म्हणून तरी कुणाला सांगणार ती. बाहेर गेल्यावेळीस पोराचं बरं वाईट झालं असतं तर समजलंसुद्धा नसतं तिला. त्याला शेवटची हाकसुद्धा मारता आली नसती. पण ती ईश्वरावर हवाला ठेवून जायची. दवा घेऊन यायची आणि पहिल्यांदा खाटेकडे जाऊन बघायची तर तिथे पडलेल्या शरीरात धुगधुगी असायची.
ती त्या गळत्या आभाळातल्या देवाला हात जोडायची आणि पुन्हा समोरच्या त्या शुद्ध हरपलेल्या पोटच्या गोळ्याची राखण करीत बसायची. आजही मध्ये पाऊस उघडण्याची संधी साधून ती एकदा वैद्याकडे जाऊन आली. 4 वेळा नेलेल्या औषधाला कसा कधी गुण आला नव्हता हे तिने सविस्तर सांगितलं होतं. आज तरी एकदा पोराला बघून जा असं डोळ्यात पाणी आणून 17दा विनवलं होतं, पण तिच्या खोपटात यायला वैद्याला वेळ नव्हता. खोताच्या म्हाताऱ्याला दम्याची धाप लागली होती आणि पावसापायी खोताचा वाडा गाठणं मुश्किल म्हणून तो कुरकुरत बसला होता. त्यात ही पीडा कुठून आली या विचाराने त्याने तोंड वाकडं केलं. खोताचा सगळा कारभार रोखीचा, त्यात आणखीन दाम दुप्पट सांगता येत असे. शिवाय वर बक्षिशी मिळेल ती वेगळीच. या उलट या दरिद्री विधवेला काही औषध आत्ता द्यावं तर पैसे पुढल्या वर्षापर्यंत मिळण्याची काही खात्री नाही. त्यातून दाम घटवण्याची भाषा आणि आग्रह मात्र पावसातून पोराला बघायला चलण्याचा. वैद्य काय असा वाटेवर सापडलेला असतो काय? या दरिद्री लोकांची पोरं अशीच मरायची. पावसाच्या सपाट्यात सापडून बेवारची कुत्री काय कमी मरतात? मग यांनाच काय एवढी मस्ती? या भिकाऱ्यांना पोरांचा भारी लोभ. एवढी काय इस्टेट वाया जात असते कुणास ठाऊक. त्यातून 8 दिवस जो पोर औषधाला दाद देत नाही तो मेल्यातच जमा ना. काय खोताचा म्हातारा मात्र जगला पाहिजे, जगलाच पाहिजे. त्याला वाचवल्याने गावातला मान तर वाढणारच होता, शिवाय म्हातारा वरचेवर आजारी पडायचा. म्हणजे महिन्याच्या महिन्याला त्याचे 5-25 रुपये उत्पन्न तरी ठेवलेलंच होतं. तेव्हा तो जगायलाच हवा, काहीही करून तो जगायला हवा. पण तिची ती ओली चिंब, थरथरणारी कुडकुडणारी आकृती एखाद्या पिशाच्यासारखी त्याच्या ओट्यावर बसली होती. तिचं ते अपशकुनी ध्यान वाटेतून दूर केल्याशिवाय त्याला खोताकडे जाता आलं नसतं. तेव्हा तिची कटकट काढण्यासाठी त्यांनी एक जाली मात्रा उगाळली. औषध तिच्यापुढे ठेवीत ते म्हणाले, हे बघ, हे मोठं जालिम औषध आहे बरं. तू म्हणतेस दुसऱ्या औषधाचा गुण नाही म्हणून देतोय हे. इतके दिवस देत नव्हतो, कारण यात धोका असतो. माणूस एकदम उठून तरी बसतो खाडकन, नाहीतर. वैद्यबुवांची नजर आकाशाकडे गेली. त्यांनी दिलेलं औषध घेऊन ती खोपटात परत आली होती. नाकाजवळ हात धरून पाहिला होता. अजून दुगदुगी होती. औषध देताना तिचा हात क्षणभर अडला, पण दुसऱ्या क्षणी तिने बेधडक ते देऊन टाकलं. नाहीतरी आता आशा फारशी नव्हती. मग भीती तरी कसली? पण त्याच्यात काहीच फरक नव्हता. अजून तो तसाच निश्चित पडून होता. तिचे डोळे परत परत भरून येत होते. एवढा मोठा झालेला मुलगा, एवढासा पाळा एवढा होता. तो आता चांगला उंच वाढलेला, झाडाच्या मुळासारखे रुंद मनगट झालं होतं त्याचं. आणि आता ते सारं चिमूटभर राख होऊन जाणार होतं. आत्ताच कुठे त्याची हनवटी काळी झाली होती, छाती भरू लागली होती, चाल पुरुषासारखी झाली होती. आवाज घोगरा झाला होता. जुळलेला भुवयांखालचे बदामी डोळे तिच्यावर लावून तो घोगऱ्या आवाजात बोलू लागला की तिला आठवण व्हायची ती नेमकी त्याच्या वडिलांची. नुकतंच लग्न झालं होतं त्यावेळीची. तिच्या डोळ्यांना पुन्हा धारा लागल्या. ते गेले आणि आता हा देखील. मी मात्र एकटी थांबले, सगळ्यांची मरणं बघत दळभद्र्यासारखी. बाहेर गडगडलं आणि पुन्हा एकदा मुसळधार सुरू झाली. एक पाल खिडकीच्या कडेकडेने चालत बाहेरून आत आली आणि तिथेच बसून चुकचुकू लागली. तसं पाहिलं तर डोळे आपले सवयीने गळत होते एवढंच. पण आता आशा ओसरत चालली होती. 8 दिवसांपूर्वी पहिल्यांदा तो आडवा झाला, तेव्हाच त्याचा प्राण गेला असता तर त्या धक्क्याने कदाचित तिला वेळसुद्धा लागलं असतं. पण
आता तो परत उठणार नाही हे तिला कळून चुकलं होतं. ती रडत होती, पण रडतानाही तिचं परिस्थितीचं भान कायम होतं. किंबहुना आता तिची तीच एक सोबत होती. जगाचा विचार विसरून चाललं नसतं. कुठल्याही क्षणी ती एकटी, अगदी एकटी झाली असती. नव्हे आताही ती एकटीच होती. समोर पसरलेल्या देहाचं तिच्याशी असलेलं नातं हळूहळू तुटत चाललं होतं. ते पुरतं तुटेपर्यंत ती फक्त हाडाची काडं करून औषध पाणी करणार होती. त्याचं सारं काही करणार होती. पण तेही तिला फार वेळ करावं लागणार नव्हतं. विचारांच्या मुंग्यांनी डोकं पोखरलं. तिला गलानी आल्यासारखी झाली. डोकं एका बाजूला कलंडलं आणि एकाएकी दारावर बसलेल्या थापेने ती दचकून जागी झाली. क्षणभर तिला वाटलं की आपल्याला भासच होत असावा. गेले 8 दिवस अधूनमधून जी काही थोडी झोप लागत असे त्यात नाना अक्राळ विक्राळ भास तिला होत असत. त्यातलेच काहीतरी असावं असं तिला क्षणभर वाटलं. पण नाही, खरंच कुणीतरी दार ठोठावीत होतं. एवढ्या पावसात कोण आलं असेल अशा भीतीने काळीच लक्कन हललं. पण सोबतीच्या आशेने धीरही आला. तिने कोयंडा काढून दार उघडलं. दारात सावकाराचा गडी उभा होता. झील असा मागे तुझो? त्याने घाईगर्दीने विचारलं. तिला तो प्रश्न मोठा अभद्र वाटला. असा कित्याक ता? ते का पाठवून दे बेगीन मसनवटीवर. तिच्या छातीत धस्स झालं. शिरा पडो रे मेल्या तुझ्यावर, ती तळतळून म्हणाली. अगो असा काय करतस? खोताचो म्हातारो खलास झाला, ते का जाळूचा असा. पटकी इली या पावसावर. कोण घराबाहेर पडूकच मागणार नाही. 4 बापे तरी नकोच, गडी खेदाने म्हणाला. एवढं मोठं खोत, पण भलत्या टायमाक मेलो, नाही तर सगळं गाव लोटतलो होतो ते का जाळूक. पण तुया एवढा कर माझे बाय, तुझ्या झिलाक धार. हां, न्हान असा तरी चालात, पण बाप्यो माणूस जायो. तिला हसावं की रडावं हेच कळेना. केसांची चांदी झालेला, कमरेत वाकलेला म्हातारा गडी खोताची मरणाची वेळ चुकल्याबद्दल खंतावला होता. खरं तर त्याचे स्वतःचेच दिवस भरत आलेले दिसत होते. मग तो लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून योग्य वेळेची वाट पाहत थांबला होता की काय कोणास ठाऊक. गावातले झिलगे गोळा करीत तो हिंडत होता. बरा असता तर माझा मुलगाही गेला असता. पण आज बाबा रे, वेळ काळ सगळ्यांका असता, पण माझो झील नाही आज येऊचो. ती त्या गड्याला घरात घेऊन गेली. खाटेवर पडलेला आपला मुलगा दाखवीत ती कडवट पडली म्हणाली. नेतस काय ह्या का तुझ्या वांगडा मसणवटीत? म्हातारा अवाक झाला. दुसऱ्या पावली तो निघालाच. माका ठाऊक नव्हता गे आईच्यान. जाते मी, थंयसर खोळंबून रडतील. लाकडा गेली कधीच, ओली गे लाकडा. शिरा मार ह्या पावसावर. मुद्दाम पेशल लाकडा मागवल्याने वाडीसून. कोरडी लाकडा चंदनाची. गाडी गेली कधीची. झिलगे गोळा होईसर अजून तासभर मोडतलो. जातो बाये, येईन सांजचो झिलाक बघू. काय करतलस गो, कर्माचो भोग असा एक असं बडबडतच तो चालता झाला. त्याची डोक्यावर इरलं घेतलेली आकृती पाणंदीतून नाहीशी होईपर्यंत ती बघत राहिली. थोडासा वेळ तरी माणसात आल्यासारखी झाली होती. हलत्या चालत्या बोलत्या माणसाची सोबत थोडा वेळ तरी मिळाली होती. परत घरात जायला तिचं मन घेईना. धीर करून ती आत आली. कोयंडा लावून घेतला. पुन्हा एकदा ती खाटेशी गेली. नाकाजवळ हात धरून पाहिला. छातीवर ठेवून पाहिला. अजून दुगदुगी होती. आणि एकदम एका विचाराने तिच्या छातीत धस्स झालं. हा आज मेला तर? खोताला पोचवायला माणसं जमवणं इतकं मुश्किल झालंय. मी कुठं जाऊ? कुणाकडे? माणसं कशी जमवू? या एकाच विचाराने तिला त्याचं मरण अधिक भयंकर वाटू लागलं. आता त्यात दुःखाचा लवलेश नव्हता. नुसता होता तो अवघडपणा. बाहेर पावसाची धार वाजत होती. मध्ये सुंकन वाऱ्याचा आवाज आहे. बाकी
सारं चिडीचिप होतं. खोताच्या म्हाताऱ्यासारखीच तिच्या झिलानेही मरणाची चुकीची वेळ शोधून काढली होती. खोतासारख्या मातब्बराला ते परवडलं असतं, पण गरिबाने मरताना देखील दुसऱ्याची सोय नको का बघायला? तिला एकदम आपल्या नवऱ्याची मरणवेळ आठवली. ती अंधाऱ्या खोलीत एका कणगीमागे डोकं खुपसून आवाज बाहेर येऊ न देता आक्रोश करत होती. मोठ्या आवाजात रडारड चालली होती. ती त्याच्या आईची. बायका समजूत घालीत होत्या, ती देखील त्याच्या आईचीच. तिचं सांत्वन करणं कुणाच्या हिशेबीच नव्हतं. रडता रडता तिच्या कानावर शब्द आले. खिडकीखालीच कोणीतरी बोलत होतं. फार वेळ लागला हो जळायला. ओली लाकडं ती, पेटेच नाद. ओली लाकडं. जळायची वाट पाहत चितेवर शांत पडून राहिलेला तो मुडदा, त्याला जाळायला अधीर झालेले लोक, त्यांची अस्वस्थता. ओली लाकडं, पेटायला तयार नसलेली लाकडं. आजही तशीच परिस्थिती होती. मुलगा मेला असता तर त्याला जाळायला कोरडी लाकडं सबंध गावात नव्हती. तिला खोताच्या गड्याचे शब्द आठवले. स्पेशल लाकडा मागवली वाडीसून, कोरडी लाकडा, चंदनाची. तिच्या अंगात कुठून बळ आलं कुणास ठाऊक. ती उठली, दाराचा कोंडा काढला. एक वार तिने खाटेवरच्या देहाकडे पाहिलं आणि ती पदर खोचून घराबाहेर पडली. बाहेर पावसाचं थैमान थोडं कमी झालं होतं, तरी अधूनमधून पाऊस झिमझिमत होता. वाट चिखलाने भुरभुरली होती. कधी कुठे ठेवताच पाय निसरे याचा नेम नव्हता. मसनवटीशी पोहोचल्यावर तिचं अंग शहारलं. आजवर बाई माणूस कधी त्या तिथे आलेलं नसेल. तिने आजूबाजूला पाहिलं, कुणी नव्हतं. कुणी तिला पाहिलं असण्याचा संभव नव्हता. दूरवरचे कातळ खाली आलेल्या ढगात बुडून गेलेले होते. ती आत शिरली. आजूबाजूला पाहता पाहता तिच्या अंगातून एक भीतीची शिरशिरी गेली. त्या भयाण वैराण माळावर जे पांढरे करडे डाग पडले होते, त्यातून जर एक एक पांढरी करडी आकृती उठून उभी राहिली तर आपला तिथल्या तिथे भयाने प्राण जाईल असं तिला वाटलं. इतक्यात तिला पाठीमागून कुणी सुस्कारा सोडल्यासारखं झालं. तिच्या अंगावर काटा आला. कसा बसा धीर एकवटून तिने मागे पाहिलं. एक उपाशी मांजर फिस करून तिच्या अंगावर आलं होतं. ती वळताच त्याने अंगाची कमान केली आणि ते कुठेसं चालतं झालं. पलीकडे एक मांगर बांधला होता. चंदनी लाकडांची रास तिथेच रिकामी केलेली दिसत होती. ती त्या मांगराभोवती भिरी भिरी फिरली. एका भिंती पलीकडेच आणखीन थोडा आडोसा होता. ती मग झपाझप कामाला लागली. धीर करून तिने एक लहानसं लाकूड उचललं आणि सांभाळून त्या आडोशाशी नेऊन ठेवलं. अंदाज येताच तिने आणखीन मोठं लाकूड उचललं. घाई करून चालण्यासारखं नव्हतं. तिच्या कृश शरीराला लाकडाचं वजन पेलणं कठीणच होतं. पण घाई करण्याची गरजच काय होती? आणखीन तास अर्धा तास तरी मंडळी येऊन पोचली नसतीच तिथे. आता तिचं सारं लक्ष आडोशाला लाकडाची रास वाढवण्याकडे लागलं होतं. तशा वाऱ्यात देखील तिच्या कपाळावरून घाम गळू लागला होता. केस सुटले होते, पण ती भराभर लाकडं गोळा करत होती. तिचं दुःख बधीर होऊन गेलं होतं. मुलाला जर भडागडी नीट मिळायला हवा तर तिनं सारं दुःख बाजूला ठेवून कोरडी लाकडं भरणं भाग होतं. आजवर त्याचं अंथरूण ती नीट घालून देत असे. आजही त्याचं शेवटचं अंथरूण चांगलं व्हावं यासाठीच तिची सारी धडपड चालली होती. आजवर आयुष्यात तिने कधीच चोरी केली नव्हती. कुणाच्या उघड्यावर पडलेल्या पैशाला सुद्धा तिने कधी हात लावला नव्हता. आज ती आयुष्यातली पहिली चोरी करत होती. लाकडांची. मुलाच्या सरणासाठी. तिला मौज वाटली. खोताच्या म्हाताऱ्यासारखीच तिच्या मुलाला देखील स्पेशल चंदनी लाकडे मिळत होती. चैनीत लोटणारा तो पिकलेला म्हातारा आणि जन्मापासून हाल अपेष्टा काढणारा तिचा तरुण मुलगा आज दोघेही सारख्याच लाकडावर झोपणार. चंदनी लाकडावर. ती वैराण मसणवट एकटकपणे तिचे ते साहस पाहत बसली होती. कुणाची लाकडं?
कोण भरीत होतं. आणि इथे आजवर रडायला ओरडायला ऊर पिटायला देखील बाई माणूस आलं नव्हतं. तिथे एक बाई येऊन असलं धाडस करत होती. आजवर त्या मसणवटीने अनेक विचित्र गोष्टी पाहिल्या होत्या. बापाची कवटी फुटायचा आवाज ऐकू येण्याआधीच वाटणीवरून एकमेकांची डोकी फोडायला निघालेल्या मुलांपासून ते प्रेताच्या अंगावरचा मणी मिळवण्यासाठी जाळात हात घालणाऱ्या भटापर्यंत सारं काही तिथे होऊन गेलं होतं. पण असलं आखरी अजून घडलं नव्हतं. जिवंत मुलाच्या सरणाची लाकडं दुसऱ्याच्या लाकडातून चोरून बाजूला काढणारी आई अजून त्या मसणवटीने देखील पाहिली नव्हती. आणि एकाएकी तिचा लाकूड उचलणारा हात थांबला. कुणाची तरी चाहूल तिला लागली. मंडईंचा गलबला ऐकू येऊ लागला. तक्षणी ती लाकडं भरायची थांबली. मंडई कल्पनेपेक्षा लवकर आलेली दिसत होती. कदाचित आणखीन कुणाची वाट न बघता पाऊस उघडला होता तोवर काम आटपून घ्यायचं त्यांनी ठरवलं असावं. मडकं धरलेला खोत दिसला. तिच्या जीवाचं पाणी पाणी झालं. कुणी तिला पाहून चाललं नसतं. पण आता पळूनही जाता आलं नसतं, कारण दाराची बाजूच साऱ्या मंडळींनी अडवली होती. अधिक विचार करायला वेळ नव्हता. ती लाकडांच्या राशीजवळून पळाली आणि आतल्या बाजूच्या स्वतः जमवलेल्या लाकडांशी उभी राहिली. लाकडांच्या त्या छोट्याशा ढिगाकडे पाहता पाहता तिला रड्याचा नवीन उमाळा आला. तो सुकलेला म्हातारा तो लाकडांचा डोंगर अंगाखाली घेणार आणि माझ्या पाथरीसारख्या रुंद पोरासाठी मात्र एवढीशी लाकडं. मेले आणखीन थोड्या वेळाने येते तर मला पुरेशी लाकडं तरी मिळतील. आता काय उपयोग आहे. आता सारी लाकडं बघता बघता अग्नीच्या स्वाधीन होणार होती. सारी मसलत धुळीला मिळाली होती. त्यातून कोणी पाहिलं असतं तर जीवानिशी सुटकाच नव्हती. तिथं फार वेळ उभं राहणं देखील धोक्याचं होतं. त्या चोरलेल्या लाकडांपाशीच जर कुणी तिला पाहिलं असतं तर तिची धडगत नव्हती. मुद्देमाला सकट ती पकडली गेली असती. जमलेल्या झिलग्यांनीच त्या दगडांनी ठेचून ठेचून काढलं असतं. ती त्या आडोशाच्या पलीकडे गेली. तिथे काटेरी झुडपांचं एक कुंपणच तयार केलेलं होतं. मसणवटीला कुंपण कशाला होतं कुणास ठाऊक. बाहेरचे कुणी आत यायला उत्सुक नव्हते का, की आतले कुणी बाहेर जाऊ शकणार नव्हते. कसंही असलं तरी कुंपण या क्षणी तिच्या मदतीला आलं एवढं खरं. ती कशीबशी काटे चुकवत त्या कुंपणामधल्या झुडपात दडून बसली. बसल्या जागेवरूनच तिला पलीकडे चाललेले सगळे विधी सविस्तर दिसत होते. आजवर कधीच ती ते पाहू शकली नव्हती. लाकडं सावकाश रचली गेली. थोडी शिल्लक ठेवा, थोडी शिल्लक ठेवा. तिचं मन आक्रोश करीत होतं. पण त्यांनी सारी लाकडं सुबकपणे रचून ठेवली. सुदैवाने तिने बाजूला काढून ठेवलेल्या लाकडांचा कुणालाही पत्ता लागलेला दिसत नव्हता. पाऊस केव्हा कोसळू लागेल याची खात्री देता येत नव्हती. मंडईने भराभर प्रेत चितेवर चढवलं आणि पाहता पाहता ते प्रेत खोताच्या म्हाताऱ्याचे असल्याचं ती विसरूनच गेली. डोळे पाण्याने भरून गेले आणि अंधुकल्या नजरेला आपलाच मुलगा तिथे झोपलेला दिसू लागला. गेले 8 दिवस खाटेवर पडून होता तसा ताटच्या ताट त्याच्यावर लाकडं रचली गेली. दुसरं कुणी मग तिथे राहिलं नाही. तो आणि ती. त्याच्यावर फुलंसुद्धा तिनेच घातली आणि त्याच्या भोवती मडकं धरूनही तिचाच जीव फिरला. पुन्हा 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 मडकं फुटेपर्यंत. वातावरणामध्ये चंदराचा दर्प भप दिशू उसळला आणि ती एकदम शुद्धीवर आली. मेल्यांनी लाकडं पेटवली. तिच्या मनाने पुन्हा एकदा आक्रोश केला. पावसाच्या भीतीने मंडई लगोलग पांगली. क्षणात ती जागा निर्मनुष्य झाली. हळूहळू त्यांचा गलबला विरत जाऊ लागला. अजून संबंध चिता पेटली नव्हती. अजून काही लाकडं वाचवता येतील. बाळाला पुरतील इतकी लाकडं. तो आरामात पाय पसरू शकेल इतकी लाकडं. ती जीव गोळा करून उठली. झुडपा बाहेर पडली. घाईघाईत निघताना ठिकठिकाणी काट्यांनी ओरबाडलं
त्यातून जागोजागी रक्त फुटू लागलं. पण त्याचं तिला भान नव्हतं. पदराचं भान नव्हतं, सुटलेल्या केसांचं भान नव्हतं. कपाळावर मळवट भरल्यासारखं रक्त पसरू लागलं होतं, त्याचं भान नव्हतं. तिला दिसत होती ती अजून न जळालेली 4-2 लाकडं. कुठल्याही क्षणी त्यांनी पेट घेतला असता. ती धावतच चितेपाशी पोचली. तिने चितेत हात घातला. दुसऱ्या क्षणी एक रक्त गोठवून टाकणारी किंकाळी वातावरणात घुमली. तिचा हात सरकत मागे सरकला. मगांच्या मंडळींपैकी एक जण विसरलेलं काहीतरी परतण्याला आला होता. तो तिच्याकडे बघत उभा होता. त्याच्याच ओठातून किंकाळी बाहेर पडली होती. बुबुळे बाहेर पडतील असं वाटण्या इतके त्याचे डोळे भयाने विस्फारले होते. त्याची किंकाळी ऐकून आणखीन 1-2 आत आले. त्यांना दाखवण्यासाठी त्याने हात उंचवला. त्यांनी एकवार तिच्या दिशेने नजर टाकली आणि मग ते तिघेही बोंब ठोकीत धूम पळत सुटले. हडळ हडळ इली, हडळ हडळ इली, हडळ इली. तशाही परिस्थितीत तिला किंचित हसू आल्यावाचून राहिलं नाही. हडळ, मी हडळ. पण एक बरं झालं, आता कुणीही इकडे फिरकण्याची शक्यता राहिली नाही. ती पुढे झाली आणि तिने आपल्या कामाला सुरुवात केली. ती परत घराची वाट चालू लागली. तेव्हा तिला विलक्षण थकवा आला होता. एक पाऊल ती मोठ्या मुश्किलीने टाकत होती, पण मन समाधानाने भरलं होतं. तिने ठरवलेला बेत झक्क पार पडला होता. मध्ये अडथळा येऊन देखील आता लाकडासाठी पैसे कुठून आणायचे याची फिकीर तिला राहिली नव्हती. लाकडं ओली मिळण्याची काळजी नव्हती. समोरून एक येत होती. एकमेकींना बघून दोघी थबकल्या. बोजाचा हात बदलत ती म्हणाली, काय गेलंस पावसा पाण्यात, उगाच फिरू नको हा. आणि मग आवाज खाली आणून पुढे म्हणाली, गावात म्हण हडळली हा. खोताच्या म्हाताऱ्याचा प्रेत ओढान नेला तिना. खोटा नाही, झिलगे म्हणत होते. प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितली 1-2. एकाची तर वाचाच बसली हा. खऱ्यानी ती आपलं काहीतरी म्हणायचं म्हणून म्हणाली, खोटंच आश्चर्य दाखवून. देवाच्यान वशाड पडलो हा गाव. कोप असा देवाचो. आपल्या लहानपणी एकदा हडळ इली होती, पण तिच्या लहानपणीच्या गोष्टी ऐकत बसण्या इतका तिला वेळ नव्हता. पुढच्या तयारीला झपाझप लागणं आवश्यक होतं. तिच्या बडबडीकडे लक्ष न देता ती तशीच पुढे निघाली. तरी जाता जाता ती सांगतच होती, गे घरी बसांद्रव, गावभर बोंब बसा. हडळीच्या भयान कोण बाहेर पडणार नाही गे. ती मागे वळून ओरडून म्हणाली, हडळ प्रेता खाता मागे, जित्या माणसात कित्याक भिवसात आहे का. पण तिला ते पटलेलं दिसलं नाही. ती मान उडवून चालती झाली आणि तिच्याप्रमाणेच इतरांनाही ते पटणार नाही हे उघड होतं. एक नवी अडचण अकस्मात तिच्यासमोर येऊन ठाकली होती. लाकडाचा प्रश्न सुटला होता, पण माणसांचा अधिकच कठीण झाला होता. आधीच या पावसात कोणी घराबाहेर पडायला तयार नव्हतं. त्यात हडळीची बातमी एव्हाना गावभर झाली असणार. जो तो घराची दारं गच्च लावून बसला असणार. मग प्रत्यक्ष मसणवटीत जायला कोण तयार होणार. एकाएकी गडगडलं. वीज चमकली आणि पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला. ती उभ्या जागी भिजून चिंब झाली. इतका वेळ वाटलं नव्हतं असं असहाय, निराधार, एकाकी तिला वाटू लागलं. तिचे हातपाय कापू लागले. नवरा नाही, आता मुलगा नाही. असल्या भयान प्रसंगाला देखील गावातले कुणी येणार नाहीत. आपल्याला झोडणाऱ्या या पावसाखेरीस कुणाकुणाला आपण दिसतसुद्धा नाही. तिला एकदम कुडकुडल्यासारखं झालं. दातखीळ बसली. कपाळावरती काट्यांनी केलेल्या जखमा चुरचुरू लागल्या. तिला पाऊलही टाकवेना. वाटलं इथेच या पावसामध्ये वाहून जाणाऱ्या मातीच्या ढेकळासारखं वाहून जावं. कशीबशी ती घरी आली. विलक्षण थकून पायरीवर बसली आणि एकदम तिच्या कानावर हाक आली, आये. आगीचा चटका बसावा तशी ती हाक ऐकून ती उठली. परत हाका ऐकू आला, आये आये. भारल्यासारखी ती खाटेशी गेली. तिचा मुलगा उठून बसला होता.
8 दिवसांनी पहिल्यांदाच आपणहून उठून बसला होता. नुसता हुंकारसुद्धा ज्याला भरता येत नव्हता तो तिला हाका मारत होता. म्हणजे हा आता मरणार नाही? चमत्कार झाला की काय? की वैद्याचं ते जालिम औषध लागू पडलं? मग मेल्या इतका वेळ मी कशाला तडफडते? तिच्या मनाने आकांत केला. बाई माणूस असून मसणवटीत जाऊन आले. कशासाठी? जन्मात पहिल्यांदा चोरी केली ती कशासाठी? जीवावरचा धोका पत्करला तो कशासाठी? पेट्या चितेत हात घातला तो कशासाठी? मेल्या मुर्दाडा, तेव्हा पडून राहिलास नाक वर करून, आणि आता हाक मारतोयस आये आये म्हणून. मरणार नव्हतास तर मला इतकं नाचवलंस कशासाठी? आणि सगळी धडपड करून झाल्यानंतर मग दगा दिलास कशासाठी? एका क्षणात हे सारं तिच्या मनात येऊन गेलं. दुसऱ्या क्षणी मात्र तिच्या मनाचा दगड वितळला. तिची सारी हुशारी, सारा धीटपणा, सारा खंबीरपणा पळून गेला आणि तिचं माणूसपण परत आलं. ओक्साबोक्शी रडत तिने आपल्या मुलाला गच्च मिठीत घेतलं. त्याचे पटापट बुके घेत ती म्हणू लागली, माझ्या राजा, शिरा पडो रे माझ्यात. मी या तुझ्या चितेपणी तुका जाळूक लाकडा जमवली. जळला मढाता माझा, तुका मरवडं घातलो मी. या हडळ असे रे मी, हडळ. तुझी आई नाही, हडळ असे, हडळ. बोलता बोलता ती रडू लागली. रडता रडता हसू लागली आणि तिचा नुकताच शुद्धीवर आलेला तो झील तिच्या प्रेमाच्या वर्षावामध्ये गुदमरू लागला.